नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला विजेता न्यूज या यूट्यूब चॅनलवर। आज ज्या घरात कालपर्यंत भाऊ बहिणींचा हर्ष होता, आज त्या घरात फक्त शांतता आहे। लहान भाऊ बहीण आणि पुतण्यांनी मिळून मोठ्या भावाचा जीव घेतला, पण प्रश्न एकच, माणूस इतका तुटतो तरी कसा? ही धक्कादायक घटना आहे सिल्लोड शहरातील। पाण्याच्या वादातून सुरू झालेलं भांडण आज एका कुटुंबाच्या विनाशाचं कारण ठरलं। मोठा भाऊ संजय दुधे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आणि या आत्महत्येचं कारण ठरले त्याचेच लहान भाऊ बहीण आणि पुतणे। संजय दुधे हे शेती करत होते। घरात पाणी भरण्याच्या शेतीच्या वाट्याचा वाद खूप दिवसापासून सुरू होता। मिळालेल्या माहितीनुसार लहान भाऊ बहीण आणि त्यांच्याच मुलांनी संजय दुधे यांना मारहाण केली, अपमान केला, तुझ्या नावावरची जमीन आम्हाला दे असंही म्हणण्यात आलं। या सततच्या छळामुळे संजय दुधे मानसिकरित्या पूर्णपणे खचले। 15 जानेवारीच्या रात्री त्यांनी स्वतःचं आयुष्य संपवलं। या प्रकरणी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। लहान भाऊ बहीण आणि 2 पुतण्यांना अटक करण्यात आली आहे। पोलीस तपास सुरू असून ही आत्महत्या नसून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर गुन्हा म्हणून पाहिलं जात आहे। आज प्रश्न फक्त कायद्याचा नाही, प्रश्न हा आहे नात्यांचा। पाणी, जमीन, पैसा यासाठी नात्यावर हात उघडायचा का? एका घरात जन्मलेले लोक एकमेकांशी शत्रू कसे बनतात? आज संजय दुधे नाही, पण मागे उरली आहे एक संपलेली कुटुंब कथा। तुमचं मत काय आहे? अशा घटना थांबवण्यासाठी कुटुंबांनी काय केलं पाहिजे? व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सत्य घटनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।